त्याचबरोबर थँक्यू सो मच मिलिंद सर. आपण पाहत आहे अक्षय अंधेरे मित्र मंडळ आयोजित ही भव्यदिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा आज या मनगावमध्ये लोणेरे विभागामध्ये ही स्पर्धा आयोजित केली. आमदार चषक 2024. काल या स्पर्धेचा पहिला दिवस होता. पहिल्या दिवसामध्ये बरेचसे मोठमोठे संघ दाखल झाले होते. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि गाव टू गाव हा फॉर्मॅट इथे आपण पाहतोय. पहिले 3 सामने झाले. आता पहिल्या राऊंड मधील ही शेवटची लढत. एका साईडला जर पाहायला गेलात ना तर टीम नवगड आपल्याला खेळताना पाहायला मिळते. त्यांच्या विरोधामध्ये टीम पनगर. अशी एक बिग मॅच आता थोड्याच वेळात दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षक वर्गांना इथे पाहायला मिळणार आहे. नाणेफेकीचा कौल टीम पनगर संघाकडे गेला. क्षेत्ररक्षण स्वीकारला. पहिल्या सत्रामध्ये टीम नवगड ही आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. आघाडीची प्रारंभीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाली. रोशन आणि त्याचबरोबर साहिल अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. बाउंड ट्रॅक वरती फास्ट अँड फ्युरियस पिंटू करकरे आपल्याला बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होते. लेट्स गो. पहिला बॉल सफल झाले होते. ऑन साइडला खेळायचं होतं, परंतु ज्या वेळेला पिंटूचा विचार केलात ना तर मागीलच काही दिवसांमध्ये नसीम मुल्ला ट्रॉफी झाली होती दादाजी बोंडे या स्टेडियम वरती गेला होता हा खेळाडू आणि अक्षरशः आग उठली होती. चांगली गोलंदाजी राहिली. त्याचबरोबर ज्या पद्धतीने फलंदाजी सुद्धा त्याच्या मदतीने चांगली राहिली होती. तोच पिंटू करकरे आज आपल्या गावासाठी संघासाठी खेळण्यासाठी लोणेरे विभागामध्ये दाखल झालाय. दुसरा बॉल यावेळेला सुचितचा प्रयत्न आणि 2 षटकांच्या मधून हा बॉल आपल्याला सीमारेषा गाठताना पाहायला मिळेल. परंतु त्याआधी 2 खेळाडूकडून चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फार वेगाने बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये ही रेस लागली होती. त्या रेस मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक विजयी होताना पाहायला मिळाले. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा इथे धावून अर्जित केल्या गेल्या. संघाचा अकाउंट ओपन झालाय. बॅटिंग करत असताना टीम नवगड संघाची किंवाचं षटक आहे. मैदानाच्या आत चालू आहे पहिला षटक. बॉल क्रमांक 3. पुढे बॉल होता. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा बॉल आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट. पंचाचा इशारा आपल्याला नो बॉलचा येताना पाहायला मिळाला. खेळपट्टीच्या बराचसा बाहेर बॉल अडकला होता आणि त्या कारणाने पंचाचा इशारा आपल्याला नो बॉलचा आला. म्हणजेच काय तर No+1 या बॉल वरती आलं. बॉल सुद्धा काउंट केला गेला जाणार नाहीये आणि त्याबरोबर एक फ्री हिटची संधी सुद्धा आता इथे निर्माण होणार आहे. पुढचा बॉल 2 टप्प्याचा लॉंग द कार्पेट. आपल्याला हा बॉल मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. याही बॉल वरती साहिलने आपला एंड चेंज केलाय. जर या दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला मिसळपाव पावभाजी या पावभाजी मिसळ यांचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर बचत गटच्या ज्या महिला आपल्या आहेत त्यांनी इथे स्टॉल इथे उभं केलेला आहे. तर तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर अगदी विकेटच्या समोर तुम्ही या आणि त्यांचा तुम्ही तुझा आस्वाद घ्या. सगळं मॅच सेशन आहे. अगदी हा बुलटॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलला फक्त दिशा दिली. बॉलला पाठवला वाईटनेसच्या दिशेने. या बॉल वरती नो बॉल प्लस 4 धावा येतील मिळतील. 5 धावा चौकार. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पहिलं षटक चालू आहे. नो बॉल इथे चुकी घडताना पाहायला मिळाली. येणारा पुढचा बॉल हा फिक्स स्वरूपाचा असणार आहे. पंचांचा इशारा लगेचच येताना पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल. काही वेळेला आडव्या बॅटनं ऑन साइडला क्रॉस लाईन खेळायचं होतं. एस्टनच्या मागे असणारा एस्टन घेऊन थोडीशी चूक घडली आणि रोशन आणि साहिलने ते लगेच जाणलं आणि एक क्विक सिंगल त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आता घेतली गेली. त्या सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन स्कोर्ड गार्ड. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. ऑन ट्रॅक वरती सचिन करकरे म्हणजेच
पिंटू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 11 पाहतोय. आघाडीची जोडी अजूनही मैदानाच्या बॅटिंग करत असताना टीम नवगड संघाची. पुढचा बॉल टप्प्याचा याही वेळेला समोरच्या दिशेने मिडअपला हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. याही बॉल वरती सिंगल आली आहे. एकाच दुसरा खरा बॉलचा विचार केला ना तर ते वगळता अन्य इतर बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलेत. एक शेवटचा बॉल बाकी असणार आहे या षटकामध्ये. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आता बाकी असणार आहे या P1च्या षटकामध्ये. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ते म्हणजे स्कोअर लेगला आणि त्याचबरोबर लॉंग ऑनला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. षटकातील शेवटचा बॉल टप्प्याचा यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्टा उद्ध्वस्त खेळाडू क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर लागेल. तो म्हणजे टीम नवगड संघाला विकेटचं बदल. बाहेर पाठवलं पहिल्या षटकामध्ये. अजूनही विचार केला तर मग 24 बॉलचा खेळ बाकी असणार आहे या पूर्वार्धाच्या खेळामध्ये. षटक क्रमांक 2 साठी बॉल ट्रॅक वरती एक उंच गोरा असणारा हा गोलंदाज आपल्याला बॉल ट्रॅक वरती स्वच्छ होताना पाहायला मिळेल. साहिल हा गोलंदाज सुद्धा स्वच्छ झालाय. तुझी टकली अरे बोल
कुठेतरी तो वेळ तुम्ही भरून काढा ही विनंती असणार, नाहीतर मग अन्यथा आयोजन कमिटीला षटक कमी करावे लागतील याची देखील तुम्ही नोंद घ्या. जास्तीत जास्त षटक जर तुम्हाला खेळायचे असतील ना तर थोडं सहकार्य करा आणि मॅचला लगेच सुरुवात करून द्या. चला पंच आपणास विनंती असणारे आपण या. तू त्या यांच्यावर जाऊ नको, आपण बाहेर गेल्यावर पहिलं रोहितचा आधार कार्ड दाखव. तुम्हाला तर आखी 32 खाल्लाय बोलतात. गोरेगाव झाला, वहूर झाला, पाटू झाला, नावे झाला, गोरेगाव संपला, आता गावात आला, आता तिथनं रेपोली, नंतर तलेगाव. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात आपल्याला होताना पहा मिळेल. पहिल्या षटकामध्ये विचार केला ना तर आपल्याला टीम आपल्याला बॅटिंग करत असताना नवघर संघाची धावसंख्या ही 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक संपुष्ट झालं, 12ला 1. रोशन सारखा मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला, तो पहिला धक्का होता. अजून विचार केला नंतर या मॅच मध्ये 24 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोल ट्रॅक वरती साहिल हा गोलंदाज स्वच्छ होताना पाहायला मिळेल. चेंबूर प्रीमियर लीग झाली होती, त्या लीग मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला नवाजला होतो. आता आमदार चषकामध्ये स्वच्छ झालाय. ही स्पर्धा खेळण्यासाठी टीम पनळकर या संघाकडून एक षटकामध्ये 12 धावा. षटक क्रमांक दुसऱ्याला आता पुन्हा एकदा सुरुवात होईल. खेळपट्टीवरती विचार केला तर मग साहिल आणि कुणाल ही जोडी मैदानाच्या आत दाखल आहे. आपण पाहतात अक्षय अंधरे मित्र मंडळ आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आमदार चषक 2024. टोटकाचा फार वेगवाने टाकलेला हा बॉल होता आणि त्याला आडव्या बॅटनं खेळायचं होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर राहिला होता या खेळाडूचा, परंतु यावेळेला विचार केलात ना तर मग एक दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल इथे अर्जित केली गेली. एकेरी धावेने धावफलक आता पुढे जाताना पाहायला मिळते, जाऊन पोहोचेल म्हणजे 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा षटक आहे. 3 खेळाडू आपल्याला तडिया सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. एक स्कोअर लेगला दाखल केला, त्याचबरोबर एक लॉंग ऑन लाईन, त्याचबरोबर एक एक्स्ट्रा कव्हरला हा खेळाडू आपल्याला इथे दाखल होताना पाहायला मिळते. कुणाल पाटील मैदानाच्या आत बॉल यावेळेला हलक्या त्याने स्टिअर केलंय, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने. शॉर्ट बॅकवर्ड त्या खेळाडूने तैनात होता आणि त्यांनी तो बॉल अडवला. या बॉलवरती आता आपल्याला सिंगल हे अर्जित करताना बाहेर मिळेल. सिंगलने आपल्याला धावसंख्या पुढे पुढे जाताना पाहायला मिळेल, ती जाऊन पोहोचेल म्हणजे 14 या आकड्यावरती. मिनी हेलिकॉप्टर लँड करायचा होता. शॉर्ट मिडविकेटला सिद्धेची जरूर झाला होता, थोडीशी फेकी खराब होती, परंतु त्याचा कोणताही फायदा मिळाला नाही, तो म्हणजे नवघर संघाला. आणि याही बॉलवरती विचार केला ना तर आता फक्त सिंगल ही अर्जित झाली आहे. एकेर धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहा मिळेल. षटक क्रमांक दुसरा आहे. 3 बॉलचा खेळ झालाय आणि साहिलने अद्यापर्यंत 3च धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. हा पुढचा बॉल यावेळेला फटका फसलाय, बराच काळ हवेमध्ये आणि कॅच ड्रॉप. असं वाटलं होतं बॉलच्या खाली तो खेळाडू होता. जजमेंट सुद्धा चांगली होती, परंतु कॅचची ड्रॉप झाली आणि त्या बॅटरला आता जीवनदान मिळालंय. या बॉल वरती 2 धावा आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळाला. दुहेरी धाव्याने टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती आपण पाहतोय. कुणाला ते जीवनदान मिळालंय. यावेळेला फटका तर खेळलाय, स्कोअर लेगच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होईल, परंतु बॉलचा इथे चित्रक्षक आलाय. कोणतीही चुकार नाहीये, पकडली जाते झेल. बॅटर होते फेल. धक्का क्रमांक दुसरा. बॅटिंग करत टीम नवघर संघाला विकेटचं पतन. एक विकेट आपल्याला इथे प्राप्त होताना पाहायला मिळालं. तो धक्का क्रमांक आता दुसरा बसला, तो म्हणजे बॅटिंग करत असताना टीम नवघर संघाला. चांगली सुरुवात राहिली आता साहिलची, ज्या पद्धतीने तो मुंबईमध्ये चांगली गोलंदाजी करत होता आणि आता जर पाहायला गेलं तर या विभागामध्ये आला आणि आमदार चषकामध्ये अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. चेंबूर प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर त्याला का मिळालं त्याचं प्रात्यक्षिक आज या संपूर्ण लोरेनकरांना, या संपूर्ण या विभागातील प्रेक्षक वर्गांना तो इथे आपल्याला देताना पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत त्यांनी 5 बॉल अकडले, 4 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट घेतली आहे. नव्याने आलेला बॅटर 4 क्रमांकावरती विराज आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल.
पुढील टप्प्याचा फक्त दिशा लिहिली आणि यावेळेला बॉल सीमारेषा गाठेल पैंडच्या दिशेने या षटकामधील पहिला चौकार. षटक क्रमांक दुसरा संपूर्ण अंत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 19 त्या आकड्यावरती 21 ऑन अ स्कोर कार्ड. रोशन आणि त्याचबरोबर कुणाल सारखे फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आता संपूर्ण जबाबदारी टीम नवघर संघाची ही साहिल आणि त्याचबरोबर विराज या फलंदाजावरती आता येऊन थांबले. 12 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 19 पाहतोय. 10.50च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्या गेल्या आहेत. अजूनही जर विचार केलात ना तर मग 18 बॉलचा खेळ आता बाकी असणार आहे पहिल्या डावामध्ये. मी चौथीवर घेतली तेव्हा 7 रन होते. षटक क्रमांक पुन्हा एकदा तिसरा हाताळण्यासाठी आता सचिन स्वतः आता पुन्हा एकदा खांद्यावरती त्याने जबाबदारी घेतली. पिंटू गडकरी आपल्याला पुन्हा एकदा बॉल ट्राय करते येताना पाहायला मिळेल. मागच्या हंगामामध्ये सुद्धा लोणेरे गोरेगाव असोसिएशन प्रीमियर लीग झाली होती. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याला मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड मिळाला होता. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तो ठरला होता. सातत्याने तोही मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहायला मिळतो. मानगाव प्रीमियर लीग असेल, रायगड प्रीमियर लीग असेल आणि मुंबईमधील नामांकित स्पर्धा तो सुद्धा आपल्याला सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. पहिला बॉल पुढे टप्प्याचा मेनी आले होते आपल्या समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने हा बॉल वेगाने पुढे जाताना पाहायला मिळाला. याही बॉल वरती जास्त काही मिळणार नाहीये. याही बॉल वरती एक सिंगल स्ट्राईक आता चेंज केली जाईल. दोन्ही बॅटरचा विचार केलात ना तर मग सिंगल डबलने पुढे धावसंख्या ही पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 22 या आकड्यावरती. क्रमांक तिसरा बॉल क्रमांक दुसरा राईट अमाउंट द विकेटने अपट्रॅक होता. टप्प्याचा बॉल होता. कुठे स्पॉट वरती टप्पा इथे टाकला गेला आणि बॉलचा विचार केला तर मग वेट घेणार राहिला आणि आणखीन एक डॉट बॉल आलाय. अचूक टप्पा अचूक नियंत्रण अशा पद्धतीची गोलंदाजी सचिन करते. परंतु आता खेळपट्टीवरती साहिल आणि विराज यांना सुद्धा आता त्यांची बॅट बोलायला लागणार आहे. धावा इथे तुम्हाला बनवाव्या लागतील. ते कोणत्या पद्धतीच्या बनवल्या जातील ना ते पाहायचंय. गतीमध्ये परिवर्तन यावेळेला कोणताही त्या आधी या बॅटरला प्रश्नाचं उत्तर जर सोडवेल ना त्या आधी तो प्रश्न निघून गेला होता. स्किप झाला होता प्रश्न आणि बॉलवरती फिंगर रोल केले होते. थोडस गतीमध्ये परिवर्तन आणि डॉट बॉल ती खासियत राहिली आहे पिंटूची. ज्या पद्धतीने व्हेरिएशन आहे ना चांगल्या धाटणीची गोलंदाजी करतोय तो मैदानाच्या आत. फुल टॉस यावेळेला फुल बॉल वसूल केलाय. हाही बॉल नो बॉलचा इशारा बॉलला देखील पाठवलाय पैंडच्या दिशेने. आणखीन एक 4 धावांसाठी चौकार. +4 म्हणजे टोटल 5 धावा या धाबावरती आता जोडला जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 27 आकड्यावरती. आता नव्याने पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली आहे ती बॅटर विराज साठी. फ्रीहिटचा बॉल असणार आहे. फ्रीहिटच्या बॉल वरती आता किती धावा बनवल्या जातील ना. याला पिच कमी पडते काय. 27 धावा 21 होता. एक सिंगल आली त्यानंतर 2 डॉट बॉल आणि 5 धावा. 27 धावा. आमचे गुणलेखक देखील चांगलं काम करत आहेत या स्पर्धेमध्ये. षटकातील पुढचा बॉल अपट्रॅकर समोरच्या दिशेने फटका पोहोचलाय. बराच काळ हवेमध्ये गेला होता. लॉंगॉनचा खेळाडू फार वेगाने आला होता. त्याआधी या दोन्ही बॅटरने आपले 2 धावा अगदी सहजरित्या इथे कंप्लीट केल्या गेल्या होत्या. फ्रीटचा बॉल होता. जर झेल पकडली असती तरी तो बॅटर बाद नसता दिला. परंतु त्यावेळेला जर पाहिलं तर 2 धावा अर्जित केल्या. संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 29 त्या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. बॉलचा खेळ झालाय. 4 बॉल आणि टीमची धावसंख्या 29. षटकातील 5वा बॉल. मंचुरियन बघ काय खाताय. अगदी गोल टप्प्याचा फक्त दिशा दिली. या बॉलला पाठवल्या स्कोरलेगच्या दिशेने. याही वेळेला चांगले क्षेत्ररक्षण राहिलंय. वेगाचा वापर केला होता बॅटर विराजने. परंतु तो सरळ बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आपला विसावा घेताना पाहायला मिळाला. याही बॉल वरती आता सिंगल आली आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 त्या आकड्यावरती. 30 रन ऑन अ स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. क्रमांक 3 मधील शेवटचा बॉल
हाफ ट्रॅकर होता, याही बॉलला पाठवलंय स्कोअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने हाही बॉल सीमारेषा गाठेल शेवटच्या बॉल वरती. आणखीन एक 4 धावांसाठी चौकार. ते आपल्याला पाहायचं. षटक क्रमांक 4 ला सुरुवातीला बॉल ट्रॅक वरती सुबोध हा गोलंदाज होता. स्वच्छ होईल टीम पनलगड संघाकडून. 34 धावा धाबळगावरती आपण पाहतोय. साहिल आणि त्याचबरोबर विराज ही जोडी आपण मैदानाच्या आत पाहतोय. विराज वैयक्तिक 11 धावसंख्येवरती खेळतोय तर साहिल वैयक्तिक 9 धावसंख्येवरती खेळतोय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. पाटील हा पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला बॉल यावेळेला विकेटचं बदल. षटक क्रमांक 3 विराज सुद्धा आता खेळपट्टी सोडून जाताना बाहेर मिळेल. बॅटिंग करत असताना टीम नवगड संघाला विकेटचं बदल. नितेश पाटील आपल्याला हा खेळाडू मैदानाच्या आत येताना पाहायला मिळाला. 5व्या क्रमांकावरती तो फलंदाजीसाठी आलाय. परंतु पहिल्याच बॉल वरती सुबोधने क्लीन बोल्ड घेतलाय. दुसरा बॉल टप्प्याचा यावेळेला बॅटची कडा घेतली होती. बॉल जर केला तर मग कटिया सर्कल मध्ये अड्डा केला आणि आल्या आल्या आपल्याला एक सिंगल इथे अर्जित केली. एकडे धावेने टीमच्या धावसंख्येला पुढे नेलं ते म्हणजे जाऊन पोहोचवलं 35 च्या आकड्यावरती. 35 ऑन स्कोर कार्ड. मागच्या 2 मॅचचा विचार केला तर मग एका मॅच मध्ये 87 धावा आणि एका मॅच मध्ये तर 100 धावा क्रॉस केला होता. आता या मॅच मध्ये किती धावा बनवली ते जायचं ते पाहायचंय. बॅटला स्विंग केलाय. बॉलला देखील पाठवलंय बॅकवर्ड स्कोअरच्या दिशेने. इट्स अ मॅक्सिमम षटकार. साहिलचे देखील बॅट भरू लागले. एक चौकार आणि त्यानंतर हा षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली ती म्हणजे 41 या आकड्यावरती. 41 ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 14 चालू आहे. सुबोध वरती देखील आता हल्ला चढवला जातोय. षटकातील पुढचा बॉल. टप्प्याचा याही बॉलला खोदून काढलंय. हाही बॉल विचार केल्यानंतर बॅकवर्ड स्कोअरला दिलेला त्यावेळेला होता चांगला आपल्याला पाहायला मिळालं. चांगली फेकी पाहायला मिळाली आणि त्या कारणाने या बॉलवरती आता सिंगल अर्जित केले. सिंगलने टीमची धावसंख्या 42 या आकड्यावरती आपण पाहतोय. 42 42 ला 3 सध्याची परिस्थिती. साहिल आणि नितेशची जोडी मैदानात जात आहे. नितेशकडे बरेचसे फटकेबाजी आहे. तो त्या अँगल मध्ये फटकेबाजी करू शकतो. लोवर फुल टॉस अलॉंग द कार्पेट. कोणताही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्याने केला नाहीये आणि जमिनी लगत हा स्ट्रोक खेळला गेला आणि त्या कारणाने याही बॉलवरती आता फक्त सिंगल पाहायला होते.
बॉलचा विचार केला ना तर अद्यापर्यंत आता बॉल झाले 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल असणार आहे षटक क्रमांक 14 हे प्रगती पथावरती. इकडं 200 ची deal झाली बघ. रोहित समोर साहिल आहे फलंदाज. अगदी हाफ ट्रॅकर होता. याही वेळेला फक्त दिशा दिली. याही बॉलला पाठवलंय लॉंग लेगच्या दिशेने. या शेवटच्या बॉल वरती बॉल जाईल सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार. नको विनंती असणार आहे. बाकी आहे 6 बॉलचा खेळ बाकी आहे. आपण त्वरित क्षेत्राचे जुळवून घ्या आणि ते 6 बॉल अगदी कमी वेळामध्ये तुम्ही ते इथे हाताळा ही विनंती असणार आहे. 24 बॉलचा खेळ झालाय. 24 बॉल मध्ये बनवल्या गेल्या आहेत 47 धावा. 47 ऑन स्कोर कार्ड. आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला इथे प्राचारण करण्यात आले ते पाहायचंय. षटक क्रमांक 5 ऑन ट्रॅक वरती हा गोलंदाज जयेश. हा गोलंदाज आपल्याला पॉइंट ट्रॅक वरती येताना पाहायला मिळाला. काल एक जयेश होता महाडचा जयेश केरकर. त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आज टीम बनलकर संघाचा जयेश आता सज्ज होईल शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. मैदानाच्या आत नितेश आणि साहिल ही जोडी अजूनही खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल समोरच्या दिशेने आक्रमण चालवलं. एक गोल जस्ट कॅच पाहायला मिळाली. या पहिल्या बॉलवरती नितेशला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. षटक क्रमांक 14 5. पहिल्याच बॉल वरती ही विकेट आली आहे आणि नितेश दत्ते फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पडवलं. नव्याने आलेला 6व्या क्रमांकावरती हा बॅटर संतोष आपल्याला पाहायला मिळतील. 5 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधील पहिल्या डावामधील या पुरवठ्याच्या खेळामधील बॉल क्रमांक 2. दोन टप्प्याचा यावेळेला समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट हा बॉल आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. एक धाव घेतली दुहेरीचा प्रयत्न असे असणार आहे. अगदी थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं मैदानाच्या आणि त्या कारणाने दोन्ही बॅटरने ते जाणलं आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पुन्हा एकदा इथे कम्प्लीट करताना पाहायला मिळाला. दुहेरी धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 49 च्या आकड्यावरती. 49 ऑन स्कोर कार्ड. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अगदी स्लोवर पद्धतीचा काहीतरी वेगळं करायचं होतं गोलंदाजाला परंतु लाईन आणि लेंथ थोडीशी खराब होती त्या कारणाने वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि आणखीन एक धाव संघाचा तिथे होता. मात्र अर्धशतक हे आपल्याला कम्प्लीट होताना पाहायला मिळते. 50 टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना टीम नवगड संघाची. टप्प्याचा बॉल चांगल्या दाटणीचा बॉल पाहायला मिळाला. बॉल ठेवलेला फुलर लेंथचा बॉल होता आणि त्या कारणाने हा डॉट बोललाय. चांगली गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत जयेश या गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल त्यावेळेला थोडीशी विचार केलात ना तर मग लाईन खराब होती कारण ज्या पद्धतीने त्याच्या मागचा बॉल होता तो डॉट बॉल निघाला होता. यावेळेला थोडंसं लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न होता त्या कारणामध्ये तो बॉल आपल्याला वाईट जाताना पाहायला मिळाला. आणखीन एक धाव इथे जोडली जाईल. 51 वर धावसंख्या आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल आपल्याकडे यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर करणारा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅटिंग करत असताना संतोषच्या बॅट मधून.
खेळाडू धावचीच्या स्वरूपामध्ये आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला धक्का क्रमांकाचा विचार केलात ना तर मग आता 5वा बसतोय बॅटिंग करत असताना टीम नवगड संघाला शेवटचा बॉल असणार आहे या षटकामधील टीमची धावसंख्या 58 आपण पाहतोय शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील शेवट टप्प्याचा चांगल्या पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला आणि यावेळेला हा बॉल आपल्याला शॉट करताना पाहायला मिळाला आणि बघता बघता षटक क्रमांक 5वा इथं संपूर्ण झाल्यानंतर टीमची धावसंख्या पोहोचली म्हणजे 58 या आकड्यावरती 59 धावांचं लक्ष आहे येणारा 30 बॉल देखील बाकी असणार आहे 30 मध्ये बनवायचे आहेत 59 धावा इथे बनवल्या जातील का की त्या धावा रोखल्या जातील ते पाहण्यासाठी ते ऐकण्यासाठी आपण कमेंट्री बॉक्स मध्ये करणार बद्दल तिथे आमचे साथी समालोचक मिलिंद शिर्के सरांकडे आपण बोलणार आहोत आधी आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक संघ आपणास विनंती असेल आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे कारण आपल्याला अजूनही 4 सामने खेळवायचे आहेत तरी विनंती असेल टीम नवगड संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवून घ्यायचं आणि त्याचबरोबर ती विनंती असेल टीम पडळकर संघ आपण देखील आपले बॅटर्स त्या ठिकाणी त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे यानंतर आपण एक 10 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत या मॅच नंतर आणि तदनंतर मात्र दुसऱ्या राऊंडला त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत अर्थातच आणखीन एक महत्त्वाचा सामना या ठिकाणी आपल्या समोर आहे एका बाजूला टीम नवगड संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 58 धावा त्या ठिकाणी उभ्या केल्यात 59 धावांचं हे लक्ष असणार आहे 30 चेंडूमध्ये या 59 धावा बनवायच्या आहेत त्या टीम पनळकर संघाला आणि या 59 धावा बनवण्याकरता अर्थातच सलामीचे बॅटर्स त्या ठिकाणी या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील निश्चितच एक चांगल्या दर्जाचा खेळाडू या ठिकाणी टीम पनळकर संघाच्या माध्यमातून आपण त्यांना पाहताय मागच्याच आठवड्यात नजीब मुल्ला ट्रॉफी मध्ये एक जबरदस्त परफॉर्मन्स याच्या माध्यमातून आपण पाहिला अर्थातच करकरे याला तुम्ही इन ऍक्शन तदनंतर पाहणार आहात 59 धावांचं लक्ष आहे आणि 59 धावांच्या लक्षाचा वेध घेण्याकरता त्या ठिकाणी टीम पनळकर संघाच्या माध्यमातून ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं आगेकूच करताना पाहायला मिळेल 30 चेंडूमध्ये बनवायचे आहेत अर्थातच या स्पर्धेमध्ये आपला पहिला विजय संपादन करण्याकरता हे दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी खेळपट्टीवरती उतरतील पण टीम नवगड संघ अर्थातच एक दादा संघ आहे या लोणेरे गोरेगाव असोसिएशन मधला आणि निश्चितच त्या ठिकाणी त्या अनुषंगाने ते देखील या धावा डिफेन्स करण्याकरता चांगली कामगिरी करण्याकरता पुन्हा एकदा सज्ज झाले माननीय प्रमोद शेटकरकरे या टीमचे मेंटरच्या भूमिकेत आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात आणि आज देखील या टीमच्या पाठीशी ते उभे असताना आपल्याला जरूर पाहायला मिळते सलामीच्या आघाडीचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतील अर्थातच पिंटू या दरम्यान जर्सी नंबर 2 परिधान केलेला आणि जर्सी नंबर 44 सुबो या दरम्यान आपल्याला दोन्हीही बॅटर्स पाहायला
मिळतील. आघाडीला आले, सलामीला आले, त्यांच्या समोर गणेश जे असतील अर्थातच एक चांगल्या दर्जाचे गोलंदाज हे देखील आहे. टीम नवघर संघाकरता सातत्याने एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील आपण साऱ्यानं पाहिले. हे मैदान घरचं आहे, ही खेळपट्टी घरची आहे. हे दोन्हीही संघ आणि या दोन्ही संघातील खेळाडू सातत्याने या लोणेरे गोरेगाव असोसिएशन मध्ये याच मैदानावरती या खेळपट्टीवरती खेळत असतात. निश्चितच दोन्ही संघातील खेळाडूंची एकमेकांची बलस्थानं काय आहेत, त्यांची स्ट्रॉंग झोन वीक झोन काय आहेत हे ठाऊक आहे. त्या अनुषंगानं एक चांगला दर्जेदार सामना, एक प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल या आमदार चषकामध्ये. दरम्यान गणेशजी आले, पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याकरता समोर पिंटू आपल्याला जरूर पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. 59 धावांचं लक्ष्य समोर असणार आहे टीम पनवेलकर संघ. इट्स मॅक्सिमम पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलंय वार, षटकार पिंटूच्या बॅटमधून. स्पष्ट केलंय, आज मी ठाण्यावरून थेट सकाळी इथं का दाखल झालोय ना या आमदार चषकामध्ये, पुन्हा एकदा आपला दमखम दाखवतोय. मागच्या वर्षी याच खेळपट्टीवरती LGPL सीझन 2 झाला होता आणि त्या LGPL सीझन 2 मध्ये अर्थातच मॅन ऑफ द सिरीजनं त्याला नवाजलं गेलं होतं. एक प्रतिम दर्जेदार असा हा खेळाडू सातत्यानं ऍडव्होकेट संतोष काशीद यांच्या सोबतीनं साथीनं अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवल्या. साइड एट पाहायला मिळेल यावेळेस. कुठलीही धाव त्या ठिकाणी घेतली नाही, कुठलाही जोखीम त्या ठिकाणी पत्करलेला नाहीये. मास्टर्स ट्रॉफी असे जितेंद्र आव्हाड यांच्या जन्मदिनानिमित्त आमदार चषक त्या ठिकाणी ठाण्यामध्ये पाहायला मिळाला. तिथं देखील एक चांगली कामगिरी पिंटूच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळाली. एक दर्जेदार प्रतिभावंत असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. आज गावासाठी चांगली एखादी इनिंग साकारेल का, त्यावेळी डेंजर झोनकडे नॉन स्ट्रायकिंग एजला मात्र एक धाव बधी आहे. एकेरी धावेने धाव परत पुढे सरसावलं जाईल 7 या आकड्यावरती. ठाऊक आहे 5 षटकाचा सामना आहे, 59 धावा बनवायच्या. थोडासा संयम देखील राखणं गरजेचं आहे. असोसिएशन क्रिकेटमध्ये खेळत असताना आपण बऱ्याच वेळा 3 षटकांचे सामने खेळत असतो. इथं टेम्परामेंट ठेवणं फार गरजेचं. सूरजनं देखील मोठा स्ट्रोक खेळायचा होता, बॅटचा फ्लो अखंड घेतला, त्यानंतर स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 2 धावा वेगानं त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. या 2 धावेने धावफलक आणखीन पुढे जाईल ते 9 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आहे त्या ठिकाणी. एक चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी बिल्डअप करण्याकरता हे दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी सरसावलेले आपल्याला पाहायला मिळतील. 59 धावांचं लक्ष, ते कॅल्क्युलेटेड माइंडसेट आणि त्या कॅल्क्युलेटेड माइंडसेटनं आगे पुढे चाललेली ही वाटचाल आगे कूच करताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा यावेळेस मात्र क्रीज ओलांडली का त्या ठिकाणी पंच आपल्याला पाहायला मिळतील. अपील केली आहे त्या ठिकाणी. मात्र सूरज आपल्या पाडी क्रीज मध्ये उभा आहे आणि मात्र त्या ठिकाणी फलंदाज सेफ करार दिला जातोय. षटक क्रमांक पहिलं हे प्रगती पथावरती आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती आल्या. आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी गणेशजी यांच्या माध्यमातून आपण निश्चितच पाहिली आहे. टीम नवघर संघाचा एक कुटुंबी एक्का आहे आणि जेव्हा जेव्हा हा एक्का चालतो ना तेव्हा तेव्हा टीमचं परफॉर्मन्स सातत्यानं एक चांगल्या दर्जाचा आणि त्याचा दर्जा उंचावणारा देखील ठरलेला आहे. फटका हवेमध्ये बसलाय, यावेळेस झेल होईल का? पाटील ब्रदर्स त्या ठिकाणी आले मात्र चेंडू दूरवर आपल्याला पाहायला मिळाला. नशिबाची साथ त्या ठिकाणी जरूर लाभली आहे. रोशनचं अग्रेशन आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण त्याला देखील ठाऊक आहे इथं या सिच्युएशनला एक ब्रेक थ्रू येणं फार गरजेचं आहे आणि तो सेल होऊ शकला असता तरी देखील एक चांगली संधी त्या ठिकाणी निर्माण झालेली असताना ती हुलकावणी देऊन गेलेली आहे. या 2 धावेने धावफलक पुढे जाईल ते 11 या आकड्यावरती पहिल्या षटकाची सांगता होईल. 8 ऑफ दी फर्स्ट 11 ऑन बोर्ड आपण पाहताय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या 11 धावा बनवल्या. 59 धावांचं हे लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सूरज आणि पिंटू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाटील आपल्याला पाहायला मिळते.
एक चांगली कामगिरी आता मात्र करावं लागेल. अर्थातच आज ध्येय पूर्तीकडे जायचं, ती वाटचाल करायची आणि निश्चितच अशा माणसाला थांबवणं फार अवघड असतं मित्रांनो. कारण ज्याला ठाऊक आहे माझं ध्येय काय आहे, आज ध्येय वेड आहे. मागील काही महिन्यापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर खूप सारा स्ट्रगल केला, इंजुरीला सामोरा गेला होता. तदनंतर मात्र पुन्हा टेनिस क्रिकेटमध्ये आक्रमण केलंय. याही वेळेस हा झंझावत आहे आणि तो झंझावत आहे कुणाचा? नाव आहे पिंटू करकरे याचा. कुणाल यांच्या पहिल्याच चेंडूवरती आक्रमण चढवलंय. हल्ला बोल 77 ची बॅट त्या ठिकाणी पाहायला मिळते. लगातो 6 त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं. त्यानंतर सुचित करायचं होतं दुसऱ्या चेंडूवरती, तिथं मात्र बीट होताना पाहायला मिळाले. एक डाव तुझा ना तर दुसरा डाव माझा, हेच या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाले. पण पिंटू आहे तो हार मानणारा इथं फटका खेळायचं होतं. इथं दुसरा एक बॅक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. समोर देखील टीम नवघर संघ आहे. ही खेळपट्टी, त्या खेळपट्टीवरती सातत्यानं आम्ही खेळत असतो. अर्थातच ऍडव्हान्टेज त्या ठिकाणी मिळताना टीम नवघर संघाच्या गोलंदाजांना धावेमध्ये यावेळेस मात्र शॉर्ट बॅक रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव पूर्ण केली आहे. एकीने धावेने धावफलक पुढे जाईल 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती आल्या. सलामीचे दोन्ही बॅटर्स या ठिकाणी या खेळपट्टीवरती निश्चितच अजूनही तग धरून उभे आहेत. अखेरचे 2 चेंडू या षटकातले. पाटील चांगली गोलंदाजी केली, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला पिंटूनं, पण तदनंतर मात्र जबरदस्त कमबॅक केलाय. 3 चेंडूमध्ये तदनंतर एकच धाव खर्च केली आहे. इथं समोरच्या दिशेनं एक बॅकवर मधून चेंडू होईल फरार सीमापार. षटकार बनले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीनं 26 धावा आल्या धावफलकावरती. 59 धावांचं लक्ष आहे आणि त्या 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये त्या ठिकाणी 26 धावा बनवल्या. उर्वरित 18 चेंडूचा खेळ आता मात्र बाकी आहे. या 18 चेंडूमध्ये 33 धावा बनवायच्या आहेत त्या टीम पनळकर संघाला. 18 चेंडूमध्ये 33 धावा कशा पद्धतीने बनवणार? चला टीम नवघर संघ, टीम मीटिंग नकोय कृपया कुठली, कारण आपल्याला अजूनही 4 सामने मित्रांनो खेळवायचे आहेत. विनंती असेल कुठलीही टीम मीटिंग करू नका, कृपया स्पीडअप करा, अन्यथा आपल्याला षटकं कमी करावी लागतील. आज आपल्याला एक सेमीफायनल देखील खेळवायची आहे. अर्थातच त्या ठिकाणी आता क्वालिफाय होणारा संघ आणि कालच्या दिवसात आपण अफजल 11 महाराष्ट्र संघ पाहिला. त्या संघासमोर आज कोण खेळणार सेमीफायनलचा पहिला सामना. अर्थातच सेमीफायनल खेळण्याकरता आज संध्याकाळच्या सत्रात फायटर जेट योगेश पेटकर आपल्याला या ठिकाणी अफजल 11 महाराष्ट्र संघामधून खेळताना पाहायला मिळतील. तर अफजल मेमन यांचा संघ काल अर्सलन पल्लवकर याची धाकड फलंदाजी, अर्थातच अर्सलन पल्लवकर नावाचं वादळ या मैदानावरती उठलं होतं आणि साऱ्या प्रेक्षकांनी त्याची फलंदाजी देखील त्याच ताकदीची पाहिली. 18 चेंडू 33 ची गरज पुन्हा एकदा गणेशजी आले गोलंदाजी ट्रॅक वरती. उचले घेणारा चेंडू होता, यावेळेस मात्र हवेमध्ये फॉलो थ्रू मध्ये उलट्या दिशेनं, आणि इथं काय घडणार? सूरज यांची अतिघाई संकटात नाही असंच काहीतरी म्हणावं लागेल. तिथं लक्ष नव्हतं पिंटूचं आणि तदनंतर मात्र सूरज मैदानाच्या बाहेर जाताना पहिला धक्का टीम पनळकर संघाला.
27 धावा धावफलकावरती जिंकण्याकरता 32 धावांची गरज असणार आहे. इथून पुढे टीम पनवेलकर संघाला पहिला ब्रेक थ्रू आलाय. अर्थातच जयेश दरम्यान नवीन बॅटर सन्मान दिला. यावेळेस देखील गणेशजी वेगाने चेंडू खाली गेलेत. हे अप्रतिम षटक आहे. टीम नवघर संघाला खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये बांधून ठेवणारं षटक आहे. कमबॅक करून देणारं षटक आहे. गणेश यांचं हे षटक अप्रतिम आतापर्यंत हाताळलंय. पिंटू इथं मात्र आक्रमण करणार का? पिंटूला इथं मात्र पुन्हा एकदा टीम पनवेलकर संघाला अर्थातच या मॅच मध्ये आणावं लागेल. हे चॅलेंज या ठिकाणी एक्सेप्टेबल करावं लागेल आणि चॅलेंज एक्सेप्टेबल करणं फार गरजेचं आहे. अर्थातच इथं तयारी दर्शवावी लागेल. फटका हवेमध्ये कव्हर रिझनला त्या ठिकाणी सेकंड मध्ये या कॅच अर्थातच कॅच मॅच घेऊन जाणारी आहे टीम नवघर संघाला. कारण हा झेल होता पिंटू करकरे याचा. खूप मोठा मासा जाळ्यात अडकवला गणेशजी यांनी. टीम पनवेलकर संघाला मोठा धक्का पिंटूच्या रूपानं. डीजे मास्टर सत्तावीस 28 धावा आला धावफलकावरती. 31 धावांची आता मात्र गरज असणारे ते टीम लगेच गेलो. झाडांना पानाला लागलाय आणि तिथं एक रेष आपण आखली. अर्थातच त्याच्यावरती चेंडू लागला तो षटकार आहे. म्हणजे हा षटकार आहे टीम पनवेलकर संघाकरिता. नवसंजीवनी प्राप्त करून देणारा हा षटकार आहे टीम पनवेलकर संघाकरिता. पुन्हा एकदा कव्हर पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड रिजन मध्ये. पाटील पुन्हा चेंडू खाली जात आहे. 2 धावा इथं देखील आपल्याला पाहायला मिळतील. दुहेरी धावेने 36 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ही मॅच कोणाकडे जाईल हे आता सांगता येणार नाहीये. कारण दोन्ही संघातील खेळाडू सातत्यानं प्रयत्नशील आहे ही मॅच आणि या मॅच वरती आपला विजय संपादन करण्याकरिता. अप्रतिम फलंदाजी साहिलच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. वा चांगला दाटीचा चेंडू आहे. यावेळेस मात्र अगदी डीप मध्ये क्रीज मध्ये गेले आणि तदनंतर कव्हर पॉइंट मध्ये हा फटका सजवायचा होता. मात्र तिथं अखेरचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. 36 धावा धावफलकावरती. 12 चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक असणार आहे. अर्थातच या 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता टीम पनवेलकर संघाला 23 ची गरज असणार आहे. 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये या 23 धावा काढल्या जातील का? पुन्हा एकदा रोखलं जाईल टीम नवघर संघाच्या माध्यमातून. फार महत्वपूर्ण सामना असणार आहे. पहिल्या फेरीचा हा अंतिम सामना. तदनंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. अर्थातच त्या ठिकाणी या 12 चेंडू मध्ये 23 धावा बनवल्या जातील का? बनवाव्या लागतील. कारण जर तुम्हाला तुमचं या स्पर्धेतलं अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर इथं अभिनय एका बाजूला या 23 धावा रोखायचे टीम नवघर संघाच्या माध्यमातून. नितेश पाटील या दरम्यान आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील. 23 धावा धावफलकावरती निश्चितच हव्या आहेत. अजूनही 12 चेंडू मध्ये आता बनवायचे. बनवण्याकरता दोन्ही बॅटर्स जर आपण विचार केला ना तर जयेश आणि साहिल हे दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी अगदी उभे ठाकले आहेत. एक डाव गेला म्हणजे बाजी पलटली नाही. शर्यत अजून संपली नाही. कारण मी अजून जिंकलो नाही. तिथं तुम्हाला जिंकायचं आहे. तोपर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही. त्यावेळेस मात्र भरकटले जातील का? अर्थातच नितेश पाटील दरम्यान पंच त्या ठिकाणी पुन्हा एकदा खेळपट्टीचा जायजा घेत असताना
नो चेंडू आहे, लाईन वरती चेंडू बदललाय, पटलाय, पहिला चेंडू नो येतोय. तर फ्री हिट असणार आहे येणारा चेंडू. ही एक धाव धावफलकावरती ऍड होईल. 37 धावा आल्या, 22 ची गरज. येणारा चेंडू फ्री हिट असेल. आता मात्र या बोनसचा, या संधीचा फायदा उचलणं गरजेचं आहे. संधीचा फायदा उचलावा, कारण संधी वारंवार येत नाही. संधी खरे तर निर्माण करावी लागते. इथं चांगला स्ट्रोक आहे, एलिव्हेशन आहे, मात्र डिस्टन्स अंतर कापू शकत नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या जातील या फ्री हिटच्या चेंडूवरती. अर्थातच या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावलं जाईल. 39 या आकड्यावरती 39 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 59 धावांचं हे लक्ष आहे. 59 धावा बनवायच्या आहे. उत्तरार्धाचा खेळ इथं मात्र सुरू आहे. टीम पनवेलकर संघ आणि पनवेलकर संघाच्या बॅटर्स त्या ठिकाणी मात्र हा संघर्ष त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. संघर्ष मित्रांनो रडवतो, पण आपल्याला तो घडवतो. तुम्हालाच घडायचं आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. काही वेळेस भरकटले जातील ऑप्टिकच्या बाहेर आणि इथं आणखीन एक अवांतर वाईटच्या स्वरूपात धावफलकावरती 40 धावा आल्या धावफलकावरती. 19 ची अजूनही गरज असणार आहे जिंकण्याकरता टीम पनवेलकर संघाला. त्या 19 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातात ना, खऱ्या अर्थानं साहिल आणि जयेश या जोडीवरती मात्र खूप सारं निर्भर असणार आहे. आता इथून पुढे लीड करायचंय टीमला. चांगला स्ट्रोक आहे, एक्स्ट्रा कव्हर, तिथं प्रोटेक्शन नाहीये. काय होणार, काय घडणार? एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू फरार, चौकार. डीजे मस्त. दहा चेंडू मध्ये 15 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये टीम पनवेलकर संघाला. इकडे रोखायच्या आहेत. यावेळेस मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, शॉटमॅनला बीट करून गोलीचा वेगानं चेंडू थर्डमॅन रिजन मधून सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. डीजे मास्टर. अर्थातच त्या ठिकाणी चांगली कामगिरी केली जयेशनं. अर्थातच गणेश यांचं दुसरं षटक देखील चांगलं पडलं होतं टीम नवघर संघाकरिता. मात्र इथं हे षटक फार महागडं, 11ची गरज असणार आहे सामना जिंकण्याकरिता. पुन्हा पुलांना केलेली आक्रमण, लॉंग ऑफला प्रोटेक्शन, सेंट टिपला जातोय. जयेश नावाचं वादळ इथं रोखलंय नितेश पाटीलनं. डीजे मास्टर. करिता इथं नवघर संघ पुन्हा एकदा कमबॅक करणार का त्या मॅच मध्ये? यावेळेस मात्र आहे पंचांचं बूट आकाशाकडे. ज्या पावली आला होता ना, त्या पावली मात्र फलंदाज माघारी परततोय. हा कमबॅक असणार का टीम नवघर संघाकरिता? काय असणार पुढील षटकाचा या ठिकाणी?
क्षेत्रामध्ये आलो त्या अपेक्षांची पायमल्ली होणार नाही याची देखील जाणीव ठेवायची आहे. कसलाच जर आज तर राख होईल स्वप्नांची, एका क्षणात संपेल सगळं आणि माती होईल अपेक्षांची माती होणार नाही, त्याची पायमल्ली होणार नाही याची देखील जाणीव असणं फार गरजेचं आहे. सुबोध टक्कराची गरज आहे. आपल्या सत्र एज आहे 60 मॅन रिजन मध्ये चेंडू राबवत असताना एक धावबनी आहे. एकेरी धाबेनं 49 धावा धावफलकावरती जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 10ची गरज असणार आहे. इक्वेशन 6 चेंडू मध्ये 10 बनवायचे टीम पनवेल संघाला. दुसऱ्या बाजूला या 10 धावा रोखायच्या आहेत. रोखण्याकरता टीम मॅनेजमेंट कोणाला प्राचारण करणार स्लॉग ओव्हर मध्ये. चला टीम मीटिंग नकोय कृपया टीम नवगर संघ. युनिटला विनंती असेल आपण जाग्यावरच थांबायचं त्या ठिकाणी आणि त्वरित त्या ठिकाणी षटकाला सुरुवात करायची आहे. लागूरचं षटक फार महत्वपूर्ण. 6 चेंडू 10 धावांची गरज असताना अर्थातच आजच्या दिवसाच्या उद्घाटनीय सामन्याला आपण बघितलं असेल. सुरुवातीचा पहिलाच सामना टीम एसकेबी न्हावे विपक्ष टीम लोणेरे संघ आणि अशाच एक सामना झाला होता तिथं 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज होती आणि अर्थातच हेमंत मुंडेकरला प्राचारण केलं होतं. चांगल्या धाटणीचे चेंडू त्या ठिकाणी फेकले गेले होते पण तदनंतर मात्र एक चित्तथरारक आणि रोमांचक विजय त्या ठिकाणी लोणेरे संघाने पहिल्याच मॅच वरती मिळवला होता आणि एसकेबी न्हावे संघाला मात्र पराभवाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं होतं. अशीच एखादी मॅच पुन्हा एकदा प्रेक्षकांना हवीशी वाटणारी मॅच या ठिकाणी आपल्या समोर मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 10ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती विवेकला आणले. यावेळेस मात्र 9 चेंडू पुन्हा एकदा लाईन मध्ये चेंडू पडलाय. त्या ठिकाणी पंचांनी त्या ठिकाणी दंडित केलंय. 9 चेंडू असणार आहे. येणारा चेंडू मात्र फ्री हिट स्वरूपाचा पाहायला मिळेल. 9ची गरज, 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. अर्थातच गोलंदाज देखील थोडासा अगदी दडपणाखाली गोलंदाजी करतोय मात्र स्पर्धा मोठी आहे आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठी कामगिरी तुम्हाला करायची आहे. डलबलीत न होता अगदी धैर्यानं जिद्दीनं पुढे जा. नवा मुंडा बनवलाय. मिड विकेटला त्या ठिकाणी प्रोटेक्शन आलाय. अडुवा फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाने फलंदाज सेफ असणार. एकच धाव इथं देखील कंप्लीट केली आहे. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल ते 51 या आकड्यावरती. 8ची गरज आहे सामना जिंकण्याकरता. 59 धावांचं लक्ष, 8 धावांची गरज आहे. 5 चेंडू मध्ये या 8 धावा बनवायच्या आहेत. अर्थातच कशा पद्धतीने बनवणार गोलंदाजाला देखील एक चांगली कामगिरी करायची आहे. चांगल्या धाटणीचे चेंडू फेकावे लागतील. आता मात्र खरे अर्थाने आपले पोटॅन्शियल त्याला बाहेर काढावे लागतील. मोठ्या स्पर्धेमध्ये मोठी कामगिरी, एक अविस्मरणीय कामगिरी करावी लागेल. यावेळेस यष्टांना चाटून गेलाय चेंडू आणि महत्वाच्या क्षणी मात्र जयशला जावं लागेल माघारी. धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्याकरता टीम पन्हाळगड संघ कशा पद्धतीने या 4 चेंडू मध्ये 8 धावा बनवल्या जातील बनवण्याकरता नवीन बॅटर त्या ठिकाणी मैदानाच्या दाखल झालाय. त्याच्यावरती देखील प्रेशर असणार आहे कारण आता मात्र विवेकनं चांगली कामगिरी केली. ज्यानं कम्बॅक करून दिलाय त्यांनी देखील सांगितलंय, ठणकावलंय, मातीत मिसळलं तरी चालेल पण हे मैदान मी सोडणार नाही कारण ही शर्यत अजूनही मी जिंकलो नाहीये. आणि खऱ्या अर्थानं इथं ही शर्यत जिंकण्याकरता टीम बॅटर्स, नवीन बॅटर्स सचिन डावखुऱ्याचा फलंदाज टप्प्याचा चेंडू यावेळेस देखील पाहायला मिळाला जरूर. पंचांचं बोट आकाशाकडे स्क्वेअर लेग पंच त्या ठिकाणी. चला पंचांकडे आपण आर्ग्युमेंट करायची नाहीये त्या ठिकाणी.
चला 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 रोशन, त्या ठिकाणी पंच आपले आहेत, त्या ठिकाणी पंचांकडे आपण आर्ग्युमेंट करायचे नाही. पंचांचा इशारा आलाय, पंचांनी बोट आकाशाकडे त्या ठिकाणी सुवर्णिक पंचांनी तो इशारा दिलाय. अर्थात आणखीन एक फलंदाज त्याला माघारी धाडलंय. त्या मॅच मध्ये आता मात्र रोमांच आलाय. 3 चेंडूमध्ये या 8 धावा बनवायच्या आहेत. नवीन बॅट युवा फलंदाज, अर्थात जर्सी नंबर 38 परिधान केलेला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. नाव आहे ज्याचं टीम पलंग म्हणाल का बॅटर्स नेम. चला चला स्पीड अप करा टीम नवघर. त्या ठिकाणी 3 चेंडूमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. विवेकनं मात्र चांगली कामगिरी केली, चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली. त्या धावा रोखण्याकरता तो सज्ज झालाय. पण इथं आलेला युवा फलंदाज त्याचं काम आहे या धावा बनवण्याचं. यावेळेस एज होती 1, 2, 3 अटेम्प्ट मध्ये त्या ठिकाणी झेल सुटलाय रोशनच्या माध्यमातून. त्या ठिकाणी एखाद बिएंड झाला असता, मात्र इथं देखील झेल सुटला जातोय. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज असणार आहे. आता मात्र सामना जिंकण्याकरता समोर आलाय सुबोध. सुबोधला मात्र आता काहीतरी बोध घ्यावा लागेल, कारण एका मागोमाग एक फलंदाज तिथून माघारी परतले. ही मॅच कशी जिंकवायची ना हे आता मात्र त्याला अगदी खरे असताना या उघड परिस्थितीचा सामना करावा लागेल. सामना करत असताना इथं मात्र धैर्यानं पुढे जावं लागेल. या जिद्दीनं त्या ठिकाणी पुढे जावं लागेल. 7 धावांची गरज आहे. कंपल्सरी टेस्टिंग स्पर्धेचा नियम आहे. या 2 चेंडूमध्ये या 7 धावा बनवायच्या आहेत. सुबोध क्षमता आहे, पोटॅन्शियस आहे, मोठे फटके खेळू शकतो. तिथं येईल का सुबोधच्या माध्यमातून. बाटे यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीपचं प्रोटेक्शन आहे. त्या ठिकाणी फील्ड करेपर्यंत 2 धावा काढल्या जातील का. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. म्हणजे इथं ठोकावा लागेल षटकार सुबोधला टीम पनवेल संघाकरिता. पूर्ण पॉझिटिव्हिटी क्रिएट करावी लागेल. या ठिकाणी पॉवर जनरेट करावी लागेल. एक चांगला माइंडसेट त्या ठिकाणी बनवावं लागेल. स्वतःमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करावी लागेल सुबोधला. अभी नाही तो कभी नाही. आमदार चषकावरती नाव कोरायचं असेल, त्या मैदानावरती आज छाप सोडायची असेल तर ते काम करावंच लागेल. 1 चेंडू 5 ची गरज आहे. षटकार ठोकावा लागेल सुबोध. आणि एक निर्धाव चेंडू आणि टीम नवघर संघानं एक चांगल्या सामन्यामध्ये या धावा डिफेन्स केल्या. जिथं शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 10 धावा डिफेन्स करायच्या होत्या, त्या धावा डिफेन्स केल्या. यानंतर लंच ब्रेक आहे 10 मिनिटाचा. विनंती असेल नेक्स्ट मॅचचं नाणेफेक आपण करून घ्यायचंय. टीम लोणेरे, टीम पुणेगाव दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण विनंती करूया. आपण या कृपया आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन